शैक्षणिक वर्षातील हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचा दिवस म्हणजेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ। या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या शुभ प्रसंगी आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे अतिथीगण, त्याचबरोबर श्रेष्ठ पालकवर्ग, शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या समारंभाच्या वेळी आपला आज गुणगौरव होणार आहे। आजचा हा दिवस आपल्यासाठी आणि आमच्या शाळेसाठी खूप महत्त्वाचा आहे। वर्षभर होत असलेल्या अलबेला सजनी आयोरी, अलबेला सजनी आयोरी, मोरा हाथ मन सुख पायोरी। अलबेला सजन आयोरी, अलबेला सुस्वागतम सुस्वागतम। नेमसुशील शैक्षणिक समूहातर्फे आयोजित आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जमलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे, आदरणीय पालकांचे आणि त्याचबरोबर जे पुरस्कार प्राप्तीचे विद्यार्थी आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे, आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचे आम्ही शब्दसुमने स्वागत करत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि अवघ्या काही मिनिटातच आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ते म्हणजे या चिमुकलींनी
सादर केलेलं हे सुंदर असं नृत्य खास मान्यवरांसाठी आदरणीय निखिल भाऊ म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा अगदी बालपणापासूनचा तर आजपर्यंतचा या क्षणापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्यांचे जे बालपण आहे त्यांचे जे तारुण्य आहे आणि या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही संकलन करून आजच्या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. चित्रफित अतिशय सुंदर आहे. खूप छान असं संकलन अगदी शिपाई बांधव पासून तर मुख्याध्यापक पर्यंत सर्वांनी केलेलं आहे आणि सुंदर अशी चित्रफित आपल्या समोर सादरीकरण करत आहोत. माझ्या बरोबर चित्रफितीचं उद्घाटन होत असताना सर्वांनी काउंटडाऊन करायचं आहे. हॅलो. स्क्रीनवर काउंटडाऊन सुरू झाल्याबरोबर आपण प्रत्येकाने याच्यात सहभागी व्हायचं आहे. 9 8 सर्वांनी काय लावले आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे कर्मावर गाढा विश्वास असणारे कोणतेही काम श्रम हे हलके नसते. त्या श्रमाला प्रतिष्ठा पावित्र्य देण्याचे काम सदोदित ज्याच्या हातून घडत आहे अशा भाऊंचा जन्म 3 मार्च 1967 रोजी तळोदा येथे झाला. लहानपणी भाऊ मामाच्या गावाला रेल्वेतून एकटेच जात असताना एकदा झोप लागल्या कारणानं अंमळनेरऐवजी जळगाव येथे उतरले. टीसीनं विचारल्यावर पैसे नव्हते. यासाठीची जी शिक्षा देणार ती भोगेल असे सांगितले आणि दिलेली शिक्षा प्रामाणिकपणे भोगली. यातून बालपणापासूनच त्यांच्या अंगी असलेला निर्भीडपणा व प्रामाणिकपणाचा प्रत्यय येतो. अगदी जबाबदारी यातून भाऊंचे कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा आपणास दिसून येतो. B.Com MSWGDCAचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच शिक्षण घेऊन भाऊ थांबले नाही तर साहित्यिक वृत्ती जोपासत वऱ्हाड निघाले लंडनला हे मराठी नाटक प्रथमच तळोद्या शहरात आणले. वडिलांची असलेली राजकारणातील रुची पाहून जिद्दी स्वभावाच्या भाऊंनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला. त्याचा प्रत्यय म्हणून अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी नगरपालिकेची निवडणूक जिंकून आपल्यात असलेल्या नेतृत्व गुणांची चुरून त्यांनी दाखवून दिली. तो भरपूर कष्ट करायचे, अभ्यास करायचा आणि लवकरात लवकर ध्येय साध्य करायचं या एकाच ध्यासानं त्यांनी अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी भावना पतपेढी व ती तसेच मोती बँक ऑडिट मध्ये सतत अ वर्गामध्ये मानांकन मिळवित असते. विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना शिक्षणाचा पिंड त्यांना काही गप्प बसू देईना. समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत ज्ञानाचे बीज रोपावे सगळ्यांना शिक्षणात दिसला म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे संस्कारांचे शिबिराची स्थापना केली. दिव्याशा लाभलेल्या या शिक्षणाच्या रूपाचं रूपांतर आज वटवृक्षात झालेलं आहे. समजली जाणारी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून शिक्षण क्षेत्रात नवी मोह विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची आवड होऊ नये म्हणून नेम सुशील कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच्या मूळ प्रवाहात आणले. कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुलीची देशप्रेम अशा सद्गुणांचे वाढ करून मुलांना लहानपणीच पाजायला हवे. सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात काम करत असताना भाऊंना अनेक अडचणी सशाचा मार्ग कितीही कठी असला तरी सोबत निस्वार्थ साथ देणारे असे आपल्या मायेचा सुगंध पालवणारी स्नेहलतिका सौ सोना भाभी, मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी अशा भाभीच्या वेळी दिसणारी शुक्राची चांदणी कित्येकदा पांथस्थाला वाटही दाखवते. तशी वाट दाखवणारे अप्पासाहेब संजूभाई पटेल या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी पाहून 2008-9 साली त्यांना आदिवासी सेवा संस्था पुरस्कार माजी आदिवासी विकास करण्यात आला. वडिलांचा वारसा चालवत शेतकऱ्यांना न्याय योग्य तसे भाऊंनी आपल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक मदत तर केलीच परंतु त्याबरोबरच भावनिक आधारही देऊन त्यांचे मनोबल वाढविले. समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या ह्या यशाच्या वाटचालीत त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ असलेला त्यांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुला रोवत आहे. असाध्य ते साध्य युक्ती सार्थ ठरविणारे 200 कुटुंबांचे पोशिंदा असणारे भाऊ भाऊंना भाऊ ही रेखाटण्याचा प्रयत्न या वृत्तलेखातून करण्यात आलाय. शेवटी एवढेच मिळेल बन जाए यहाँ जिंदगी तो सब जी लेते हैं मगर जिंदगी जियो ऐसे कि पहचान सपने झाली पुरी लढलो अनंतपुरी काटाच्या वाटवरी दुश्मन भी आसमना मारून सलाम करीच्या देवो समंदारी धनुवा दिशी लढलो पडलो नाही आसुनी जितही केली आशीर्वाद खूप सुंदर असा हा जीवनाचा प्रयत्न केलेला आहे आणि याला हे जे चित्रफित आहे हे तयार करण्यासाठी अगदी विशेष
म्हणजे याच्याबद्दलची पात्र साकारलेली आहेत. तर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी साकारले ती सुद्धा अतिशय पासून तर पर्यंत अगदी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या बोटापर्यंत आपल्या हृदयापासून ते आपण याची डोळा अनुभवलं. एक विशेष असा प्रसंग तो ऊर्जा देऊन जातो की तो वार्षिक पारितोषिक सोहळ्याचे सन्माननीय मान्यवर आपल्या सर्वांना विनंती करतो आपण दर्शवण्याचा आहे. नेम सुशील शैक्षणिक समूहाचा हा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा. विद्यार्थी मित्र, नेम सुशील शैक्षणिक संकुलामध्ये एकूण 7 शाळा आहेत आणि जवळजवळ या आमच्या शैक्षणिक समूहामध्ये 1700 जे विद्यार्थी आहेत, 1700 विद्यार्थी हे यशस्वीरित्या अध्ययन करत आहेत. इयत्ता 1ली पासून तर 10वी पर्यंतचा प्रवास झाला आणि म्हणून 10वी नंतर पुढे काय तर 11वी आणि 12वी कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यात विशेष म्हणजे आदिवासी बहुल भागातील जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत, 10वी नंतर असे बरेच विद्यार्थी असतात की ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत नाहीत आणि म्हणून आपण कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. खूप कौतुक करावं असं वाटेल की त्याच्यामध्ये आपले अनुसूचित जमातीचे बांधव म्हणजे विद्यार्थी आहेत आणि जिल्हा असेल किंवा मग विभाग असेल किंवा कला सादर करत असतात. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असोत, क्रीडेच्या बाबतीत असोत किंवा इतर तत्सम या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचं, आपल्या विद्यामंदिराचं नाव, आपल्या शहराचं नाव हे राज्यभरापर्यंत, राज्यस्तरापर्यंत घेऊन जात आहेत. माध्यमातूनच हे आदर्श असे विद्यार्थी आपल्या या शैक्षणिक संकुलामध्ये घडत आहेत आणि या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना पुढील जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये ऊर्जा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला हा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि या वितरण सोहळ्या प्रसंगी आपल्याला जे सन्माननीय मान्यवर आणि अधिक वेळ न घेता सर्व सन्माननीय मान्यवर आपणास विनंती कृपया आपण दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं आपण उद्घाटन करायचं आहे. प्रज्वलित कर दीजिए दिए को इस मंच पर, शोभा बढ़ाए आपके हाथों इस पावन अवसर पर, इस पावन अवसर पर. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सोहळा पार पाडत आहोत, तर निश्चितच त्यांचा परिचय आणि त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. तर या सोहळ्याप्रसंगी आपल्याला जे सन्माननीय मान्यवर लाभलेले आहेत ते म्हणजे आपल्या तळोदा आणि शहादा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार साहेब आणि तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि अगदी अल्पावधीतच ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण राज्यभर उतरलेला आहे. साहेबांचं वस्तू देखील तेवढं भिन्नाट आहे आणि बसो आता मी आपल्या सांगितलेल्या भाऊचं अभिषेक केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सुद्धा भाऊचं सिद्ध केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अभिजित दादा यांनी सुद्धा आदरणीय गौरव आणि अगदी सर्वच्या आयोजित केलेलं आहे किंवा करत आहोत. याचं हे संकुल मालकीचं ते म्हणजे आदरणीय वजनकुमारजी मंडळ आणि तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय
राजेश्री दादा माळू साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या नेम सुशील शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष माननीय श्री निखिलबाई तुरखे यांना त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय निखिल भाऊ, आदरणीय दादांचा सत्कार करताना श्री अभिजित दादा मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय आप्पासाहेब आपल्यास विनंती करतो कृपया आपण आमच्या शैक्षणिक संघटनेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरक आदरणीय आप्पासाहेब हे आदरणीय अभिजित दादा यांचा उपस्थितीसाठी सन्मान करत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक समूहाचे सचिव आदरणीय संजयबाई सचिनजी राणेसाहेब, तर सचिनजी राणेसाहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या नेम सुशील शैक्षणिक समूहाचे समन्वयक आदरणीय हर्षिलबाई तुरखे यांना आदरणीय हर्षिलबाई श्री सचिनजी राणेसाहेबांचा असे सन्मान करतो. मधुकरजी अण्णा पाटील, आपण जिल्हा नियोजन समिती सदस्य सुद्धा आहात आणि त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस सुद्धा आहात, तर आदरणीय मधुकर अण्णा पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो. आदरणीय निखिल आपणास या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या सगळ्यांना त्याचं स्वागत करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपस्थिती दर्शवली ते म्हणजे तुम्हाला सर्वांचे लाडके ज्यांना आम्ही राजू दादा असं समजतो, तर दादासाहेब आपला सुद्धा सन्मान होणं हे गरजेचं आम्ही समजतो. तर आदरणीय दादासाहेबांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री निखिलबाई तुरखे यांना. माननीय निखिलबाई हे आदरणीय दादासाहेबांचा सन्मान करत आहेत आणि दादासाहेबांनी या सोहळ्यात उपस्थित अभिनंदन करण्यासाठी हे प्रेम आहे, हे स्नेह आहे, हा जिव्हाळा आहे आणि हे नातं आहे आणि असाच काहीच्या प्रत्येक आपणास दिसतो. त्यातीलच अमृत, हे अमृत देवांना पाजण्याचे काम विष्णुदेवाने मोहिनी रूपाने, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी अमृत पाजवण्याचे काम नेम सुशील विद्या मंदिराचे शिक्षक अविरतपणे करत आहेत. विद्यार्थ्यांना अशा या नेम सुशील विद्या मंदिराचा वार्षिक अहवाल आपल्या पुढे सादर करणं म्हणजे साहित्य शारदेला सुगंधित पुष्प अर्पण करणे. जागतिक स्वीकारता असणारे विद्यार्थी घडवायचे या दृष्टीने शिक्षण मिळावे या दृष्टीने विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. नर्सरी ते 12वी एकूण 1 आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन अखंड 12वी पर्यंत एकाच शैक्षणिक छताखाली व्हावे यासाठी संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. यावर्षी संस्थेने CBSE माध्यमाचे KG सेक्शनचे वर्ग सुरू केल्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांचे आकारित व संकलित मूल्यमापन करून त्याच्या वेळोवेळी वर्णनात्मक नोंदी ठेवल्या जातात. पालकांना रूपी मार्गाच्या पदक्रमातून प्रगतीचा कळस गाठता यावा यासाठी ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थी तयार व्हावे त्यासाठी अनिवार्य असणारी कौशल्यांनी आत्मसात करावी यासाठी विविध शिकवण्यात आले. त्यात एकूण 335 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक देऊन निवडण्यात आले. स्टार्टअप इंडिया संतांचा परिचय स्पर्धा घेण्यात आला. त्यात एकूण 303 विद्यार्थ्यांनी संशोधन करून चंद्रयान 2 व 3 चे नेतृत्व करणारे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहरात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. त्यात तब्बल 131 विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे मांडली. क्रीडा संस्कृती ही काळाची गरज होत असते. या गोष्टीकडे लक्ष देत विद्यामंदिरात अभिनव अशा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मयूर प्रवीण सोनवणे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर याच विद्यार्थ्याने मतदार
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध द्वितीय क्रमांक, तर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत युक्ती नरेश चौधरी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक आपल्या दाखवून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. सदर कार्यक्रमात माधुरी दीक्षितची सेल्फी पॉइंट रसिकांना भुरळ घालणारी होती. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली महाराष्ट्रीय संस्कृती व सासू सुनेची नोकझोक असणारा पिट्टू मेरा नृत्यविष्कार अतिशय आकर्षणाचे विषय ठरले. विद्यार्थ्यांचे वक्त्याचे ठसे घेऊन विद्यामंदिरात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच फुग्यांची तिरंगा रॅली देखील शहरातून काढण्यात आली. आषाढी धारण करून भक्ती फेरी काढली. 9 ऑगस्ट रोजी नेमसुशील शैक्षणिक समूहातर्फे जागतिक आदिवासी गौरव दिवस, आदिवासी गौरव दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. 5 सप्टेंबर रोजी विद्यामंदिरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यामंदिर असाच काहीसा आमचा जो मोती बँक परिवार आहे, या मोती बँक परिवाराने सुद्धा या आधुनिकतेमध्ये एक नवीन आपला कार्याचा एक ठसा आपण ज्याला म्हणतो तो उमटवलेला आहे. मोती बँक ही आजपर्यंत जशी स्थापन झाली तशी आजपर्यंत अगदी लोकांच्या विश्वासार्ह ठरलेली आहे. नेहमी तिचं ऑडिट वर्ग आणि हा विश्वास दर्शवत बँकेने एक यशस्वी पाऊल असं उचललेलं आहे की आता बँकेचे जेही काही व्यवहार होतील तर ते व्यवहार आपण ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. आपल्याकडे SBIचा कार्ड असेल, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपल्याकडे कार्ड असतात, ATM कार्ड असतात. अगदी तसंच कार्ड आमच्या मोती बँकेने सुद्धा निर्माण केलं, तयार केलेलं आहे आणि त्याची लॉन्चिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. तर खूप मोठी कौतुकाची आणि गौरवाची बाब आहे. सर्वसामान्यांना हे व्यवहार सोयीचे व्हावे, सुकर व्हावे, अगदी घरी बसल्या. मग तुम्ही गॅस सिलेंडरचं नोंदणी असेल, लाईट बिल तुम्हाला भरून असेल, किंवा मग LICचे काही हप्ते असतील, किंवा मग पैसे वगैरे ट्रान्सफर करणे असतील, मोबाईलचा रिचार्ज असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता घर बसल्या मोती बँक या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. तर त्याचं लॉन्चिंग आपण आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि त्याचं लॉन्चिंग करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या नेमसुशील संस्थेच्या, त्याचबरोबर मोती बँकच्या संचालिका आदरणीय सोनाभाभी यांना, त्याचबरोबर स्नेहाभाभी यांना आणि त्याचबरोबर पूर्णभाभी यांना कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते मोती बँकचे ATM कार्ड आणि ॲपचे आपण उद्घाटन करायचं आहे. सर्व जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.